गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही? आणि आपला आजचा हा शिमलामधला थर्ड डे. आज आपला शिमलातून चेकआउट आहे आणि 2 दिवस धमाल मस्ती शिमलाची तुम्ही बघितली असेल. मुंबईपासूनचा प्रवास आपला बघितला असेल. आणि आज आपण चाललो आहे मनालीला. 6 ते 7 तासाची ट्रॅव्हलिंग आहे. बट ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला एक फक्त साईट सीइंग भेटणार आहे, पॅन्डो डॅम म्हणून. तो पण गाडीतूनच बघायचा. त्याच्यामुळे आज पूर्ण दिवस ट्रॅव्हलिंगचा असणार आहे. 7 ते 8 तास सांगितले. तर ट्रॅफिक असेल तर 10 तास पण होतील. बट सकाळी सकाळी फ्रेश होऊन आंघोळ वगैरे केली आहे आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय. मॅडम आपल्या तयार होत आहेत. ओ हो, सिंदूर लग्नानंतरची खास बात. ओ हो, क्युटी. आणि व्ह्यू कालचाच आपला रूममधून दिसणारा. अँडी आपला बाहेर आलेला नाही अजून, बाजूच्याच रूममध्ये आहे. ब्रो रेडी झालेला आहे. वहिनी गुड मॉर्निंग. नशीब मला आवाज निघतोय का नाही. चला बॅगा खाली ठेवा. आम्ही आलो इकडून डायरेक्ट नाश्त्याच्या इथे. सुंदर असा नाश्ता लागलेला आहे. हा आमचा रेस्टॉरंट आहे. त्याच्यानंतर नाश्ता लागतो आपला. आज के नाश्ते में क्या क्या है भाई? कॉर्नफ्लेक्स, टी, कॉफ़ी और पराठे, ब्रेड जाम, दही उपमा, खूप काय काय. पोटभर नाश्ता आहे. नाश्त्याला जेवढी व्हरायटी भाई खरंच खूप भारी आहे. का बोलशील बायको? खूप व्हरायटीज ॲक्च्युली तरी पण आम्ही पोह्यांचा चिवडा खाणार आहे. तो आम्ही घरून आणलेला आहे. चला भाई, फायनली गाडी आपली लागलेली आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो बॅगाच बघू शकता. बॅगा आणल्यात सगळ्यांनी. लगेज आणि हा रिसेप्शन होता आपला. हॉटेल पॅकिंग वगैरे झालेली आहे. निघायची तयारी. बॅगा वगैरे घेतल्यात. ही दुसरी बस आहे किंग हिलच्या. भाई फुल क्रेज आहे इकडे किंग हिलचा. गाड्या आहेत. 3 ते 4 बस तर इथेच लागल्यात किंग हिलच्या. भाई आपली बस रेडी आहे, ग्रुप रेडी आहे, आपण पण रेडी आहे. फटाफट जाऊन जागा पकडून घेऊया. एक सीट मागे, एक सीट. होटल ओके. लंच पॉइंट पे हम रुकेंगे, टी ब्रेक के लिए रुकेंगे, 2-3 जगह रुकेंगे रास्ते में. गणपती अप्पा. बोलो शंकर भगवान की जय. चलो जी. हे ट्रिप झालेली आहे सुरू. आजच्या दिवसाची ट्रॅव्हलिंग स्टार्ट झालेली आहे. पूर्ण दिवस आज आपला ट्रॅव्हलमध्येच जाणार आहे. ओके. ये लेफ्ट में ये है मॉल रोड, देख लो अभी ऑन द वे, देख लो. कल नहीं आने का? आएंगे ना. अच्छा अभी भी दिखा रहा हूँ यार, कल भी दिखाऊंगा. डबल. अच्छा ये मॉल रोड है. ये जवानी है दीवानी में कौन सा था? मनाली. छोटा सा ही है. ओके. स्टैचू है. भाई फायनली आजच्या दिवसाचा प्रवास थांबलेला आहे आपला इथे. आपलं हॉटेल आहे, हॉटेल कोनिफर म्हणून. आजचे 3 दिवस आता स्टे आपला ह्याच हॉटेलला आहे मनालीमध्ये. मनालीत आलेलो आहे. सकाळपासून दमलो आहे अक्षरशः प्रवास करून. मित्रांनो पोचलेलो आहे आपण आपल्या हॉटेलला. हॉटेल कोनिफार. वा कडक. काय पण बोला, स्टे सर्व चांगले दिसतात आम्हाला. त्या दिवशीचं पण छान होता, आजचा पण छान आहे. आता बॅग्स वगैरे अनलोड करून घेतील. तोपर्यंत आपण इथे बसूया, आपल्याला घराच्या चाव्या भेटेपर्यंत. या चला. मॅडम आलेला आहेत ब्रो. हो क्लास. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि कसे आहेत तुम्ही सगळे? आमचा आजचा 3रा दिवस आणि पहिला दिवस मनालीतला. भाई मॉर्निंग व्ह्यू बघू शकता आमच्या गॅलरीतून. हा रूम आहे.
ही गॅलरी आणि माझ्या मागे मनालीचा व्ह्यू आहे बाई. क्लास वाटते, क्लास. म्हणजे सकाळी सकाळी अशी दर्शनं झाली ना. बघू शकता मागे रूम्स, समोरची झाडी, त्याच्यानंतर खाली तिकडे अजून मस्त मस्त असं गार्डन्स वगैरे. क्लास वाटते. आणि आतमध्ये डेलीप्रमाणे आपल्या मॅडम रेडी होत आहेत. हॅलो, हे हाय. ओ रेड चेरी बनली आज. आणि अंड्याची गॅलरी. अंड्या हाय कर. गुड मॉर्निंग. चलो हॅलो. तो अभी का अपना जो शेड्यूल रहने वाला है, अभी का आपको मैं शेड्यूल आपको बता देता हूँ। अभी हम लोग जा रहे हैं यहाँ से हिडिंबा देवी टेम्पल के लिए। हिडिंबा देवी जो है यहाँ की कुलदेवी मानी जाती है, ठीक है ना। तो अभी हम लोग जा रहे हैं यहाँ से, हमारा वॉकिंग डिस्टेंस है होटल से अपना अप्रॉक्सिमेट 100 या 150 मीटर्स के करीब होगा। चला मित्रांनो, निघूया हिडिंबा टेम्पलला. सर्व हे दोन्ही गाड्यांचे ग्रुप एकत्र झालेले आहेत, सगळे रेडी आहेत. आता निघतो आपण. हिडिंबा देवी जी इथली कुलदैवत मानली जाते मनालीची, तिकडे आपण चाललो आहे आता. बघू शकता मोठा ग्रुप आहे. मी किंग हिल्स म्हटल्यावरती वट आहे थोडी बाई मनालीमध्ये. जाऊया आपण. हे बायकोची शॉपिंग तिथे डायरेक्ट फुलवाला बाय दिखाव. हा वाला जॅकेट घेतलेला आहे आम्ही. फोटोशूट, फक्त फोटोशूट. मी तुम्हाला घ्यायचं असेल तर इकडे खूप छान छान जॅकेट्स आहेत. हां, आपल्या सावंत वहिनी पण ट्राय करतायत. नाईस. हां मस्त आहे. साईज बघ. ओ भाई शॉपिंग पाया पडायच्या आधी शॉपिंग झालेली आहे. आणि समोर व्ह्यू बघू शकता, एक नंबर भाई, क्लासी व्ह्यू एकदम. आणि हा रूट आहे. बरं वाटलं नवरा जरा आपल्याला पैसे शॉपिंग करवतो. असू दे, काहीतरी घेतलं परत बोला नको इकडे म्हणायला का घेतलं नाही. दॅट्स वाय. अंडली पण बघता बघता केलेली शॉपिंग. काल शूज, आज जॅकेट. आणि भाई एक नंबर आजूबाजूचा व्ह्यू. आणि हे समोर टेम्पल आलेलं आहे. पण टेम्पल गेलं फोटोशूट वगैरे करूया. दम लागला आहे. धावत आलेलो आहे. काय नको, चल चल, हिला खेचायला टाईम लागतो. ज्या गोष्टी आपण रील्समध्ये फोटोमध्ये बघत होतो तिथे प्रत्यक्ष आलेलो आहे. क्लास आहे, क्लास. पिक्चर कडक. चल गॉड, विश्वास होत नाही. हा ना. चला पण दर्शन घेऊया. लाईन मोठी लागलेली आहे. क्लास. चला पहिले दर्शन घेऊया, नंतर फोटो काढूया. आपला ग्रुप ऑलरेडी आत पोहोचलेला आहे. आपण लेट झालो. मंदिरात हे कुठली शिंग आहेत रे? सांबर का कसले? इकडच्या पाहायची ओरिजिनल सांबराचीच मला आता तशी वाटतं ते वरची. बाकी का आपल्याला आयडिया, त्यामुळे मी खोटी माहिती देत नाही. आणि मित्रांनो बघू शकता, हा आपला हिडिंबा टेम्पलचा फ्रंट व्ह्यू आहे. आणि आता दर्शन वगैरे तर झालं आपलं, म्हणून जाऊन आलं. आणि गर्दी खूप झाली, तर हळूहळू अजून गर्दी वाढत जाईल. त्याच्यामुळे हा आहे आपला टेम्पल. क्लास आहे. बर्फ नाही भेटला पण इथे. काय ये जवानी आहे, दिवाणीमध्ये बर्फ होता, आम्हालाच नाही भेटलेला आहे. बर्फ नाही भेटला फक्त ना. हो हो. आणि आमच्या बायकोच्या मधला प्राणी मित्र जागा झालेला आहे. अरे वा वा. स्टार्टिंगला शॉप आहे त्यांचं, इथे स्टेअर्स सुरू होतात. कशी वाटली बेबी शॉल? आणि रिजनेबल रेट आहे आपल्याला. तुम्हाला जर शिवलेल्या हाताने ते रुमाल ते सुद्धा आहेत, शॉल आहेत. सीडीवरून उतरल्यावर पहिलं शॉप आहे दीदीचं. थँक्यू दीदी. बाय बाय. कोणाला घ्यायचं असेल तर इकडेच या नक्की शॉल वगैरे घ्यायला. चला इकडे बघू शकता लोक याक राईड घेत आहेत. ओ हो हो, खतरनाक. मनाली व्ह्यूज क्लासिक एकदम. तर चाललो आहे आपण आपल्या बसकडे. बसमधून आपल्याला जायचं आहे आता इकडे. कुठे जायचं रे? हां, वशिष्ठ टेम्पल.
हो. आणि मित्रांनो आपण आता उतरलेलो आहे वशिष्ठ टेम्पलला. इथून आपला आता ट्रेक सुरू होणार आहे. इथून ट्रेक करून आपण जाणार वरती वशिष्ठ टेम्पलला. तिथे भाई ट्रेक सुरू झालेला आहे. जास्त नाही 1 किलोमीटरचा आहे, पण शेवटी ट्रेक तो ट्रेक असतो. हां अच्छा पार्टनर डॉग इज बाय. ए डोंट मस्ती काम. डॉग इज भाई लोग को हमला हो रहा है. तो ये काय नाही करते हो मॅडम जी. नाही मित्रांनो, पण एवढा वेळचा ट्रेक करून फायनली वशिष्ठ टेम्पल पोचलेलो आहे. बघू शकता प्रॉपर इथे सर्व मंदिर आहेत. राम मंदिर आहे, विष्णू भगवानचं आहे, त्यानंतर आणि हा हे बघा खास भेट घेतलेली आम्ही मनालीवरून. मित्रांनो, वरती आपण प्रभू रामांचं दर्शन घेऊन आता झाल्याने आता इथलं जे मेन टेम्पल आहे वशिष्ठ टेम्पल, तिथे आपण तर दर्शन घ्यायला चाललो आहे. मस्त आहेत, पूर्ण रेखीव काम आहे पूर्ण मंदिरांचं. आणि हा एंट्रन्स आहे, ते गरम पाण्याचे कुंड आहे आतमध्ये, तर तिथे तुम्ही आंघोळी करू शकता. हा आतला बॅकग्राऊंड आणि आतला गाभारा आहे मंदिराचा. आणि भाई आता चाललो एक डुबकी देवाच्या इथे येऊन गरम पाण्यात घेतलीच पाहिजे. थोडं स्नान करूया. छोटी गल्ली आहे, तिथून जाऊ शकतो आतमध्ये आंघोळीला. आणि मित्रांनो बघू शकता हे कुंड आहे गरम पाण्याचं. हा क्लास. इथे आता आपण एक डुबकी मारून घेऊया. मित्रांनो बघितलं असेल, आंघोळ करायला एवढी मजा आली भाई. गरमागरम पाणी आमच्या मॅडमनी मिस केलं. इथे लेडीजचं पण होतं, जाऊन आला तुम्ही नाही का? ठीक आहे, आता चला वशिष्ठ टेम्पल इथे दर्शन आपण घेऊया आणि इथून निघायचं आहे. आतमध्ये बघू शकता ऋषीमुनींची मध्ये मूर्ती आहे आणि इथं आपण आता दर्शन घेऊ आणि निघू. आणि भाई निघालो. इकडे घरं जी आहेत ना भाई इथली बघण्यासारखी आहे, एकदम रेखीव काम आहे पूर्ण. आणि वशिष्ठ टेम्पलला दर्शन घेतलं की तिथे लेफ्ट साईडला खालून हा रोड जातो डायरेक्ट जोगिनी वॉटरफॉलला. तिथून 1.5-2 किलोमीटरचा ट्रेक आहे. पण इथे ट्रेक करताना तुम्हाला असे छोटे छोटे शॉप लागतील. इथले जे लोकल्स आहेत त्यांनी हाताने विणलेल्या या गोष्टी आहेत भाई. कसं आहे, कारागीर बघू शकता, एक नंबर आहेत. आणि प्रोडक्ट म्हणजे एवढे भारी भारी आहेत ना, गुलाबाची फुलं म्हणा, छोट्या गोष्टी. यांनी तिथे आपने खुद ने किया आहे. हां ना, हे बघा यांनी स्वतः बनवलेल्या या गोष्टी आहेत. मस्त आहे ना. कॅफे, ओल्ड कॅफेज भाई, क्लास लोकेशन, क्लास. इथे आता फोटोशूट करायला मजा आहे. इथे अर्धा तास ब्रेक घेतला तर परवडेल. जोगिनी वॉटरफॉल हे येईपर्यंत दम निघाला. पहिला तर चुकीचं आहे, हनीमून पॅकेज मध्ये ट्रेक दिलाय. आम्हाला फक्त बर्फ पाहिजे होता, डोंगर. पण काही बोला, छोटे छोटे ढाबे आहेत आणि हे जे नेचर आहे ना भाई बघण्यासारखं आहे. मित्रांनो तो बघू शकता जोगिनी वॉटरफॉल. ज्या वॉटरफॉलसाठी एवढी धडपड करत आलो, एवढा पूर्ण फिरून आलो. ते ट्रेकची गँग आहे पूर्ण. आणि वॉटरफॉल सुकत आला काय समजायला मागत नाही मला. बट फायनली पोहोचलो. ये सामने पानी क्रॉस करना है, वो सामने बिल्कुल सीधा नीचे जाना है. मैं लोकेशन अभी शेयर कर रहा हूँ आप लोगों को ग्रुप पे. अडकली दगडांमध्ये. मी तर इझी एकदम आहे बघ, माझा मी येतो.
बाई ट्रेकर आहे आपण, साधा सुद्धा माणूस आहे. चल दुसरा टफ कॉम्बिनेशन. हा घे जॅकेट बिकट फाडून काट्यांमध्ये. फायनली जोगिनी वॉटरफॉलचा पण ट्रेक झालेला आहे. मस्त व्ह्यू आहे, काही बोला असं छान आहे सर्व. आणि इथून आता डाऊन ट्रेक आपला सुरू होतो आहे. 5-10 मिनटाचा ट्रेक आहे डाऊनचा. तिथे शेर ए पंजाब ढाबा आहे, तो आमचा मीटअप पॉईंट सांगितला. तर आम्ही जाऊन तिथे थांबणार आहे. तर सर्वजण आले की तिथून आपल्या बसनी आपण मॉल रोड वगैरे फिरायला जाणार आहे. चला डाव्या डायरेक्ट आता ढाब्यावरती. ओ हो भाई, ट्रेक केल्यावरती थोडा मका आपल्याला दिसलेला आहे, गरमागरम बुट्टा. आणि आता आपला जेवण वगैरे झालं आहे. मगाशी बोलल्याप्रमाणे शेर ए पंजाब ढाब्याचे इथे सगळेजण भेटलेले आहेत. पण सगळ्यात पहिले आम्हीच आलो पुढे, त्याच्यामुळे आमचं जेवण लवकर झालं आणि गाडी देऊन बसलो आहे. बाकी सर्वांचं जेवण चालू आहे. आता इथून आपण निघू मॉल रोडला. मॉल रोडला जाऊन कुठे जायचं आहे? तिबेटन काहीतरी, तिबेटन म्हणून आहे. आणि दुसरं काय ते वन विहार. या 3 आता साईट सीइंग आहे. त्यापैकी वन विहारमध्ये आपल्याला याकवरती बसून काहीतरी करायला, म्हणजे फेरी मारायची की नाही ते आपल्यावरती. बट ते भुमरोवाले कपडे आहेत ना, ते माझ्या बायकोला घालायचे आहेत आणि त्याचे फोटो काढून घ्यायचे. त्याच्यामुळे आपण ते पहिलं घ्यायचं वन विहारला जाऊन. ते तिबेटन आपल्याला नाही गेलं तरी चालेल. आणि मित्रांनो आलेलो आहे आपण आता मॉल रोडला. बघू शकता इथून मॉल रोड म्हणजे सुरू होतो. मित्रांनो इथे पोचलेलो आहे आपण. इथून तुम्ही खाली गेले इथे तिबेटन मॉनेस्ट्रीचं मंदिर आहे बौद्धांचं. आणि गौतम बुद्ध आणि महादेवाची पूजा तिथे एकत्र केली जाते अशी मान्यता आहे. आणि त्याच्या अपोजिट साईडलाच हे वन विहार आहे मनालीचं. देवदारची झाडं आहेत सर्व आतमध्ये आणि त्याच्यामध्ये स्पेशल आहे. आणि मित्रांनो वन विहार मनाली आपण पोचलेलो आहे. इथे तिकीट आहे पर पर्सन 50 रुपीज. चला तिकीट काढून आतमध्ये जाऊया आपण. वन विहार म्हणजे एक आपल्या इथे कसे गार्डन्स असतात तशा टाईपचंच आहे, काय नवीन नाही आहे. बघू शकता. आता पहिला आपण जाणार आहे ते बुमरोचा ड्रेस घालून कपडे घालायला आणि ते फोटो काढून घेऊ. तर आपलं सर्व आहे. चला मस्त रोड आहे वन विहार. आपण इथले लोकल कपडे घालत आता. हो रेडी, एक जोडपा रेडी झाला जा फोटो काढायला. अच्छा तुमचं बाकी एक चष्मा काढा. आमच्या मॅडम तयार होत आहेत. आणि कलर पण मॅच झाला रे तिला, रेड रेड. हा मेरी दुल्हन राणी लगेच आहे. मोबाईल कुठे तुझा? माझा मोबाईल अच्छा बेबी. पर हाँ पढ़ो पीछे पढ़ो पीछे आप. हाँ उठाएंगे सर मैम को? हाँ उठाएंगे ना. हाँ उठाओ ऊपर ऐसे. हाँ उठाओ मैम नॉर्मल खड़े रहना, ठीक है? हाँ बू वर बू नाही जमले वाटतं. मैम यहाँ देखिए, पीछे झुकिए आप मैम, पीछे को झुको, पीछे को. सर का फेस दिखाओ, हात निकालो. हा करो ना, स्माइल कर रहा मॅम. एक दूसरे को दिखाओ. आणि आमची मॅम बघा बाजूला बुमरो. और देखिए रैबिट. भाई चांद दिखा रहा है अपना. दोनों हाथ ऐसे रखो. मी वन विहार झालेला आहे फिरून बाई. आणि त्याच्यानंतर आलेलो आहे डायरेक्ट आपण फेमस डिश सिड्डू खायला. टेस्ट करते आमचे मॅडम. हाऊज इट? ओ नाईस. कशी आहे? टेस्टी आहे. आणि मित्रांनो सिड्डू खाल्ला तो थोडा तिखट होता. त्याच्यानंतर इथला फेमस स्ट्रीट फूड आहे छोटेवाले गुलाबजाम, ते खातो आहे. म्हणजे 50 रुपयाला 16-17 पीस येतात. हा दे बे माउंटेन हाफ प्लेट घेतली, नाईट होता. आता बाकीची शॉपिंग बघूया आपण. चला. आणि बघू शकता मित्रांनो मॉल रोडचं हे मार्केट
म्हणजे खूप मार्केट आहे तसं, त्यातलंच एक छोटं मार्केट आहे. आणि हे वुडनच्या वस्तू इकडे खूप छान आहेत आणि अट्रॅक्टिव्ह आहेत घरामध्ये लावायला वगैरे, बघू शकता. आणि पूर्ण मॉल रोड मेन एरिया, मेन मॉल रोड बाई इथून स्टार्ट होतो. हा असेंब्ली पॉईंट आहे इथला, मनाली मॉल रोड, जो आपल्याला ये जवानी आहे दिवानीमध्ये दिसलेला तोच हा मॉल रोड आहे भाई. क्लासीवाला एक नंबर वाटतं मॉल रोड भाई. आणि बघा हे इथे मंदिर आहे मॉल रोडच्या मध्येच, जुन्या काळात पूर्ण लाकडात आहे. फुल पब्लिक धमाल करते इकडे. मित्रांनो मगाशी जसं आपण मनालीचा फेमस सिड्डू खाल्ला, तसा अजून एक आयटम आहे दादा, क्या लाफिंग ना? ओके, तिबेटन लाफिंग बघूया. व्हेजमध्ये भेटतं, व्हेज राहतं ना ये. ओके, स्पायसी नाही तर स्वीट, जसं तुम्हाला हवं तसं भेटतं करून. तर आपण इथं थोडं स्पायसी सांगितलं इथे. बायको आता माझी ट्राय करणार आहे लाफिन्स, फिलाफेल्स. ओ हाऊज इट? ओ भाई क्लास. तिबेटन सॉस आहे त्याच्यामध्ये. हां दाखव मला पण. वाव, खरंच भाई लोक टेस्ट आहे सॉसला. स्पायसी आहे, चटणी वगैरे आपल्याला ना तशा टाईपची टेस्ट आहे. क्लास. हा फुल तिखट आहे तरी ऐकत नाही पण टेस्ट आहे भाई चटणीला, कडक ना. चल बस दे आता मला भाई. तिखट लागल्याच्या नंतर सॉफ्टी ले हा, टेस्टी टेस्टी. तैयारी चालू है बॉम्ब फायर की. बॉम्ब फायर या या कडक फुल एन्जॉय. अरे ते होळीच्या भोवतीने फिरता असा फील येतोय. बाम लावलाय वाटत. आता जॉईन करा मॅडम, बोलावलंय. हा शक्ती तुरा आता तुरवलं शक्तीवाले झाला. गुड मॉर्निंग सगळ्यांना, कसे आहेत तुम्ही? आणि आजचा आपला हा मनालीतला तिसरा दिवस बाई. कालची धमाल मस्ती तुम्ही बघितली असेल, ट्रेकिंग बघितलं असेल, रात्री बॉनफायर बघितले असेल. फुल मजा मस्ती एकदम धमाल चालू होते. आणि रात्रीचा थकवा लागला ना, कधी येऊन झोपतो असं आलेलं. फुल रेस्ट झाले आणि आता आपण निघालो. आजचा डे स्पेशल असणार आहे, कारण ज्यासाठी सगळेजण मनालीला येतात त्यासाठी आपण चाललो आहे. आज आपण स्नो पॉईंटला जाणार आहे. हा चला या फटाफट तयार व्हायला आम्ही 1 तास घेतो. अरे शेट लोक उठले. चलो बॅग वगैरे काय नको आज, फक्त बर्फात खेळायचे. बॅग म्हणजे घेतली रे, चार्जिंग वगैरे घेतले त्याच्यात. चला रेडी. ओ हो बरे अप्पा. अरे शंकर भगवान की जय जय श्रीराम. फायनली स्नोची आमची तयारी झालेली आहे. मॅडम आमच्या बघ. हो स्काय ब्ल्यू बुसगाव ना कुठे कडक फील आहे, कडक. कसा वाटतोय मित्रांनो लुक? बाकी रेडी स्नो साठी. इथे 250 रुपये पर ड्रेस आहेत आणि सॉक्सचे 100, ग्लव्ज 100 रुपयाचे असे घेऊन 400-500 रुपये खर्च होतोच तो. बट ठीक आहे, फिलिंग कडक गेले. सगळेजण तयार झालेत. स्नोसाठी हा ड्रेस कंपल्सरी आहे. आणि बाई फायनली हा गाडीत बसलेलो आम्ही.
बेबी ओ बेबी कसं वाटतंय स्नो ड्रेस घालून आता? आता अजून तर बर्फच जायचंय. इथून आता मित्रांनो कसं असतं, जिप्सी करावी लागते. आणि हे घे मोबाईल तुझा. जिप्सी घेते 7,000 एका जिप्सीचे होतात. त्याच्यामध्ये 6 ते 7 पर्सन तुम्ही बसता. तर आम्ही 3 कपल डिवाइड झालेलो आहे. हाय हाय क्लास ना बर. मैडम पीछे पकड़ के जगह ऑफ रोड होगा तो सीट बच जाएगा. हा भाई जसं असं वरती चाललं आता. हवा एकदम थंड मारते. आताच स्टार्ट झाले भाई. आणि अंकल एक नंबर ड्रायव्हिंग करतायत आणि सगळी माहिती पण प्रॉपर देतात आपल्याला. पुढे बघू शकता एक नंबर. मित्रांनो बघू शकता इकडे तुम्ही रोहतांगला जाताना इथे चेकपोस्ट आहे. इथे तुमच्या परमिशन्स चेक करतात आणि मग इथून तुम्हाला पुढे जावं लागतं. सगळ्या गाड्या इथेच बघू शकता. खाली लाईन लागली. इथून पास झालं की मग वरती डायरेक्ट स्नो पॉईंटला. आणि इकडे म्हणजे तुम्हाला वॉशरूम्सला वगैरे जायचं असेल तर ह्या चेकपोस्टच्या इथेच आहे लास्ट ऑप्शन. आणि इथून पुढे वॉशरूम्स वगैरे पुढे नाहीत अवेलेबल. त्यामुळे येताना इथेच क्लिअर करून मग पुढे निघत जा. तर फायनली आपलं परमिशनचं काम झालेलं आहे. निघतो आता आम्ही इथून डायरेक्ट बर्फाच्या इथे. हा मेन पडाव आहे. इथे आता रोडचं काम चालू असल्यामुळे 12 नंतर बंद करणार गाड्या सोडायला. आपण चांगलं लवकर आलो. आपण फटाफट आता निघूया. अरे अंकल किधर गए? हो फायनली बर्फात पोहोचत आहे थोड्याच वेळात. काही क्षणाचा विलंब. रस्त्याच्या बाजूला बर्फ आलाय. आणि गाईस कसं वाटते? थंडा थंडा कूल कूल कडक कडक कडक. ओ भाई बर्फ में गेले. इथे येऊन एनडीव्ही राईड घेतली आम्ही. बेबी हाऊ यू? या ऑफ रोड या इथं फक्त याच बाईक चालतो ना. राईड राईड याच्या गावात फुल ॲडव्हेंचर. ओ भाई बाईक रायडर. बर्फ ही बर्फ. फुल ऑफ रोडिंग. How is your feeling now? How is your feeling now? Feeling cool. Baby. यो पडलो. बर्फ बर्फ पाहिलं. पडली. धमाल धमाल. इकडे अंड्या बस एक गारटलो जायचा हो. गारटलो गार. उडवा उडवा उडवा. ओ बस बस. हा हा मित्रांनो आता बघू शकतो बर्फात चेंज करायची हिंमत ठेवली आम्ही फोटोसाठी. काय पण तुम्ही तर फुल हंगामच केलाय. इथं येऊन साडी घेतली आहे बाई. इधर राहू क्या इधर. आता आमचे फोटोशूट चालू आहे जरा DSLR मधून. अँडी भाई तिकडे भाई बर्फच बर्फ आहे. चल मित्रांनो मी काय बोलतो, ज्यांच्या नशिबात बर्फ असतो त्यांना बर्फ भेटतो. आमचं नशीब आहे. आणि जे एवढे व्हिडिओ करतात येऊन बर्फ नाही बर्फ नाही. हा काय भुसा भरलाय का पीठ टाकलंय? राईड गाईस. आता मी रोहतांग बघायला चाललोय. खाली पॉइंट आहे 1-2 तिकडे फिरवणार आपल्याला आणि मग स्नो ट्रिप आपली इथे एंड होईल. चलो मित्रांनो इकडे आपण स्नो मध्ये आता एन्जॉय केल्यानंतर आपण आलोय
आलते रोहतांगला स्नोचं आपण साईट सीइंग करायला. आणि हे जे तुम्ही बघताय हा आपला रोहतांगचा फ्रोझन लेक आहे. म्हणजे हे पाणी आहे याच्या खाली पूर्ण भाई, हा पूर्ण जमलेला आहे. आणि नंतर जेव्हा बर्फ कमी होते तेव्हा हे पूर्ण पाणी असतं. फ्रोझन लेक भाई क्लास. पण मजा येते भाई, काय पण बोला, आज धमाल चालू आहे भाई. बर्फ झाला आता गरमागरम राजमा चावल पहाड़ों वाले. कैसा है बेबी? हा हा, बेकार थंडी आहे पण एवढं टाईट असल्यामुळे भूक लागली. पहिले ते काढलं आणि पहिलं खाऊन घेतो भाई. बाकी तर तुम्ही स्नो बघू शकता भाई, बर्फच बर्फ आहे. कोण बोललं बर्फ नाही, फुल बर्फ आहे भाई. फायनली दिवसभर थकून रूमवर आलेलो आहे. थोडं रेस्ट करूया. इकडे कॅन्डल लाईट डिनरचे सेटअप झालेले आहेत आपले, पण वरती जाऊन फ्रेश होऊन येऊया. चला, मी भाई थोडा फ्रेश झालो. आणि खास आजची अरेंजमेंट जी आहे मगाशी तुम्हाला येताना दाखवलं, कॅन्डल लाईट डिनर स्पेशल आज आहे हनीमून कपलसाठी. तर चिकन बिर्याणी नाही खात माझी बायको, ती सांगते. चला तर आपण जाऊया. हा ठीक आहे, खालची अरेंजमेंट बघूया कॅन्डल लाईट डिनरची कसं आहे काय आहे. जेवूया, सकाळपासून लय दमलेलो आहे पण एवढी भूक पण नाही लागली. चला, ओ हो. आणि बघू शकता अरेंजमेंट कॅन्डल लाईट. कॅन्डल लाईट डिनर दिसता का एकमेकाला? वाढणार नाही काय फायदा मग. हाऊ वॉज युअर फीलिंग ना? आणि कॅन्डल लाईट डिनर बाई, स्पेशल केक वगैरे. ओके. आणि आता कॅन्डल लाईट लागते आमची. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी. कसं वाटतं तुला? लग्नानंतर फर्स्ट टाइम कॅन्डल लाईट डिनर करते. याच्या अगोदर तुम्ही कधी घेऊन नाही गेला? हे लग्न थोडी झालेलं आहे याच्या अगोदर. नॉनसेन्स. आता काय विषय? केक बी कापायचा आहे, हाताने जेवण घ्यायचं आहे. काय खालतो केक कट करून घेऊया. येते का बघू त्याच्यात? स्टार्ट. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड सेलिब्रेशन. बायको माझी स्पेशल दिसते आता भाई, काय पण बोला. व्हेज आहे का केक? असं कसं विचारावं लागलं. ओहो. आणि फायनली जेवण आलेलं आहे. एकाच ताटात जेवणार आहे तरी 2 ताटं आणले. अरे मावत नाही. हां ठीक आहे. केक बी खाऊन झालाय. टेस्ट कर तू, चल तुला पहिला मान दिलेला आहे मी. ओके चला जेवून घेतो आता. बाय बाय. आणि मित्रांनो फायनली हनीमून ट्रिपचा, शिमला मनाली ट्रिपचा लास्ट डे. आता चेकआउट केलं, मुंबईसाठी निघतो आपण. 4-5 दिवस काय धमाल मस्ती केली, तुम्ही बघितलीच असाल. शिमलाला 2 दिवस, 3 दिवस आपण मनालीला होतो. कालचा स्नोचा फुल धमाल भाई. सगळे कॅन्डल लाईट डिनर असो, छान अरेंजमेंट होती, सगळ्या गोष्टी छान होत्या. आणि आपला मस्त झालं सगळं. आता निघायचं आहे. खाली ब्रेकफास्ट लावला आहे, ब्रेकफास्ट करायचा आणि डायरेक्ट गाडीत बसून दिल्लीवर मग उद्या आपली ट्रेन आहे मुंबईसाठी. 5 दिवस कधी संपले, 6 दिवस भाई काय समजलंच नाही. आमच्या मॅडम तयार झालेल्या आहेत. कुठे गेली मग? कसे गेले 5 दिवस? मला घरीच नाही जायचं आहे ग. जावं लागेल. अरे चला तरी पण 5 दिवसाची धमाल मस्ती. लास्ट डे मुंबईला निघतोय आपण. काय बोलशील? तेच तर बोललो पण नाही जायचं. चलो गाईस, आता हे हॉटेलवाले बघतील इतरा पितर, आम्ही निघालो.